अयोध्येला तिथं जायचं नाही, एवढ्या 6 लोकांनी मध्ये एकाकानंच जायचं असं त्यावेळेस बंदी होती, कुलूप होती त्याला. ते पोलिसांना अडवलं तर बाबाजीनं सांगितलं की बाबा तूच श्रीराम आहे, तुझं दर्शन घेतून जातं, एक नारळ द्यावं साहेबाला. जनार्दन स्वामी नारळ दिलं त्याला मी साक्षी आहे, संतोषी महाराज साक्षी. नारळ दिल्यानंतर त्याला असं झालं की त्याच्या सद्गतीत झाला की काय हा महात्मा आहे की नारळाचा स्पर्श झाला तर त्याचा अष्टसात्विक भाव निर्माण झाला. जसे भाव निर्माण झाला तसा काही ना देव धर्म माहीत नाही, काही नाही, डोळे दाटून आले त्याचे. काय महात्मा आहे की माझ्यात राम दिसतो आणि मला दिसत नाही. देव नैवेद्य खात नाही म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं की देवा जर नैवेद्य खाल्लं नाही तर मी आता डोकंच आपटेल तुझं. हा निग्रह, हा विश्वास, अंतःकरणामध्ये भाव, ही श्रद्धा. आणि आता डोकं आपटणार, अरे आपटू नको बाबा, खातो खातो तुझा नैवेद्य खातो, सगळा नैवेद्य खाऊन टाक. घरी रिकामं ताट घेऊन गेलं तर नाम्या नैवेद्य कुठे आहे, देवाने खाल्ला. हां तूच खाल्ला म्हणते, देवाने खाल्ला. आई ती दररोज नियमाप्रमाणे देवाला फक्त नाही तर दाखवायचं, खातं थोडी तूच खाल्ला, झाली का आता परत मार. देवा का कामाला झाली, तू नैवेद्य खाल्ला आणि घरी मला मार बसला. दुसऱ्या दिवशी नैवेद्य घेऊन गेला तर नाही म्हणे आता आई देखत खावं लागेल. आपण अशी ठावे इतर अशी दाखवावे, हे संत लक्षण. जवळ ठेवायचं नाही, दुसऱ्याला दाखवायचं. काय प्रगट आहे, प्रगट बुह्य बोले. किती थोड्या थोड्या प्रमेय महाराज. आता संतोषी महाराज ते काय पाहतात त्याच्यावर त्यांना प्रमेय कळून राहिले. आम्हाला वाचल्यामुळं कळून राहिले, तर आम्हाला ते काही पाहायचं येत नाही. वाचल्यामुळे हे थोडे थोडे प्रमेय जनार्दन स्वामीची काय. त्याला अष्टसात्विक भाव निर्माण झाली. नारळ हातात दिल्यानंतर इथं अर्जुनाला 18 अध्याय गीता सांगितल्यानंतर झालं, तिथं क्षणात झालं. 18 अध्याय वाचायला 2-2.5 तास लागतात. असं तात्काळ होणं आपण सारखे तरी ती तात्काळ, काळ वेळ नाही, तर काळ वेळाची गरजच नाही. जवळ मामलेदारांना म्हणा, नामदेव महाराज प्रगट झाला, आईला दाखव खाऊन राहिला की नाही. मग आईनं पाहिलं खरंच खाऊन राहिलं. देवा सगळं नका खाऊ, माझी आई पाहून राहिली, माझी आई मला जेव घातल्याशिवाय खात नाही, तू कुशाल स्वतःच खाऊन घेतो, तू तर लेकराची आई म्हणतो. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, विठ्ठल माझी आई, विठ्ठल माझा पिता. तू तर आई बी आहे, वडील बी आहे, तू खुशाल खाऊन राहिलो, मला काहीच देत नाही. म्हणून बाबा तू खाय बाबा अगोदर, मग मी खातो. ही लढीवाळ भागतं याला. हे प्रेम आहे. प्रेमानं भगवान बोलतो. नामदेव महाराजसारखं बोलणारं पाहिजे, जनाबाईसारखं काम करून घेणारी पाहिजे, मीराबाईसारखी एकरूप पाहिजे. म्हणून भक्ती प्रेमे विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम त्रिणी पदामी चक्रम मे विष्णुर्गोपाद्यभिवातो धर्माने धारण. 3 गोष्टी सांगितल्या, ते वेदानं सांगितलं आहे. आणि वेद साक्षात अभंगाच्या रूपानं प्रगट झाले कलियुगामध्ये. त्रैगुण विषय वेदा नैस्त्रैगुण भवार्जुना, निर्द्वंद नित्य सत्वस्तम निरोगम क्षमात्मान. श्रीमद भगवद्गीता आणि अभंगाची अशा प्रकारची जोड आहे.